लावून घ्यायचं आणि त्वरित सामना चालू करायचा आहे। गावडोशी संघाकडून सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत। गावडोशी संघाकडून सलामीचे फलंदाज संतोष आणि निखिल। या पहिला झालेल्या सामन्याचे सामनावीरचे मानकरी आहेत नितीन जाधव। देवळी वर्सेस गावडोशी संघामध्ये झालेला सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल नितीन जाधव। मला वाटतंय पुरस्कृत आहेत ते मला वाटतंय सचिन विष्णू मोरे यांनी जे टी शर्ट आम्हाला सौजन्य केलेले आहेत। सर्व सामन्यांचे सर्व टी शर्ट मला वाटतं त्यांनीच दिलेले आहेत। आणि नितीन एक मिनटं, नितीन काय बोलशील? अशी सुरेख अशी फलंदाजी केलीस त्याबद्दल काय बोलशील? पहिले तर मी धन्यवाद मानू इच्छितो रेणुसिंह संघाचे। आणि टुर्नामेंट त्यांनी खूपच चांगलं आयोजन केलेलं आहे आणि ग्राउंड तेवढंच 4 साइड आहे त्यामुळे बॅटिंग करण्यासाठी फलंदाजीला खूपच चांगलं आहे। धन्यवाद। थँक्यू नितीन। शैलेश जाधव, शैलेश जाधव आणि जाऊया सामन्याकडे। दिलीप यांचा पहिला चेंडू, निखिल काही समजण्याचा क्षेत्ररक्षणाच्या दस्तानामध्ये। दुसरा सामना आमशी विरुद्ध गावडोशी। पहिला चेंडू, पुढील चेंडू दिलीप यांचा निखिलसाठी आणि सुंदर असा तटवलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आणा षटकार। निखिल यांच्या बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार। पहिल्या मॅच मध्ये काहीतरी निखिल अपसेट होऊन माघारी परतलेला, काही विकेट गेल्यानंतर ह्या सामन्यामध्ये ती जागा भरून काढण्यासाठी खरोखर निखिलचे खूप प्रयत्न। दिलीप यांचा पुढचा चेंडू आणि हा पुन्हा पाहूया काय होता आणि हा षटकार। तीन षटकार निखिल यांच्या बॅट मधून। सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते गावडोशी संघाकडून निखिल यांच्या बॅट मधून। पाहूया दिलीप यांचा पुढचा चेंडू आमशी संघाकडून काय करतोय दिलीप आणि सुंदर असा तटवलेला चेंडू आणि हा चौकार। सुरेख फटके पाहायला मिळत आहेत निखिल यांच्या बॅट मधून आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती 22। पुढचा दिलीप मोरे यांचा पुढचा चेंडू आणि हा निर्धाव चेंडू। ह्याच्यानंतर समालोचन करतील आपले KSK चे सुंदर असे समालोचक शैलेश जाधव। धन्यवाद दादा। एक जबरदस्त असा आवाज आपण सचिन मोरे सर यांचा ऐकला। आमशी गावचे सुपुत्र सन्माननीय दादा आणि एक मधुर आवाज आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतोय। त्याचबरोबर या सचिन मोरे सरांना आयोजकांच्या वतीने हार्दिक असं स्वागत केलं जाईल। मायेची शाल, मांगल्याचं श्रीफळ आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ मान्यवरांच्या हस्ते त्यांना देखील देण्यात येईल। त्यांचा त्यांनी शिवसेना विभागाचे उपशाखा प्रमुख सन्माननीय पारकर साहेब यांचा देखील सचिन सर आपल्याला विनंती करतो आपण त्यांचा यथोचित असा सन्मान मायेची शाल, मांगल्याचं प्रतीक आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मानपूर्वक करायचा आहे। तर मैदानामध्ये
शाखा प्रमुख शिवसेना विभागाचे. तर मैदानामध्ये ओळूया. मैदानामध्ये सामना रंगतोय आमशी विरुद्ध गावडोशी. दोन सेकंड राऊंड आहे. 3 षटकांचा सामना, 3 ओव्हर्सचा सामना या मॅचचा आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो. तर बॅटिंगसाठी आलाय निखिल. निखिल मात्र बॅटमधून आग ओकतोय आणि त्याची साथ मात्र देतोय हा खेळाडू संतोष. नक्कीच यावेळी मात्र काय फटका आहे. स्ट्रेट हिट करतोय. 1 बाउन्स, चौकार, 4 धावा. एक मोठा फटका या फलंदाजाने. बॅकफूट वरती गेला आणि जबरदस्त असा पंच. हँड अँड कॉम्बिनेशन जर पाहिलं गेलं या फलंदाजाचं देखणं आपल्याला पाहायला मिळालं. या फलंदाजाचं हँड अँड आय कॉम्बिनेशन. चांगला फटका स्ट्रेट हिट केला या फलंदाजाने. तर पुढचा चेंडू पुन्हा गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्राईक करेल मात्र संतोष. यावेळी पुन्हा बॅकफूट वरती गेला. त्या ठिकाणी स्क्वेअर कटचा फटका खेळला. 1 बाउन्स. त्या ठिकाणी पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय आणि फेकी करतोय. तोवर मात्र 1 रन आणि एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती 31. नो लॉस ऑफ 31. मात्र यावेळी आपण पाहतोय काय, मागच्या मॅच मध्ये मला माझा पराक्रम करता आला नाही. मात्र ह्या मॅच मध्ये मी तो पूर्ण निभवेन याची आशा दाखवतोय आपल्या संघाला. निखिल मागच्या मॅच मध्ये हिरो ठरला तो संतोष तोरणे आणि या मॅच मध्ये मात्र निखिल यावेळी आग ओकतोय, फलंदाजी करतोय. 2 उत्तुंग षटकार तर मारलेत. या 3 षटकार मारलेत या अगोदरच्या ओव्हरला. मात्र यावेळी काय पाहतोय, एक जबरदस्त असा घुटना टेक तमाशा देख असा काहीतरी फटका म्हणेन मी यावेळी निखिलचा. थोडासा बॅकफूट वरती गेला, वेट केला, वॉच केला आणि 1 बाउन्स मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी चौकार, 4 रन्स. धावसंख्या मात्र पोहोचते ती 35. नो लॉस. 35 धावांचं आव्हान उभं केलंय आमशी संघासमोर. मागच्या मॅच मध्ये आमशी संघ तर जवळजवळ विन झाला. त्या मॅच मध्ये एक चांगली लढत पाहायला मिळाली आपल्याला. मात्र या मॅच मध्ये थोडासा बॅकफूट वरती गेलाय आणि गावडोशी संघ मात्र यावेळी फ्रंटफूट वरती येऊन काय जबरदस्त टोलेबाजी दोन्ही फलंदाजाकडून करतायत. एक चांगला खेळ आपल्याला या माध्यमात पाहायला मिळतोय. दरम्यान बघूया काय खेळ होतोय. त्याचबरोबर ज्येष्ठ खेळाडू सन्माननीय मनोज राजपुरे यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही या ठिकाणी कौतुक आणि हार्दिक असं स्वागत. तर यावेळी मात्र काय पाहतोय, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून खणखणीत असा षटकार. आठवण झाली यावेळी सचिन रमेश तेंडुलकर सरांची, ज्यावेळी शोएब अख्तरला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून मारलेला तो खणखणीत असा षटकार आणि त्याची पुनरावृत्ती मात्र यावेळी संतोष करतोय. काय लाजवाब फलंदाजी संतोषच्या माध्यमातून. यावेळी मात्र पाहिलं, जाऊन दिला आउटसाइड द लेग स्टंपचा बॉल दिसतोय. मात्र त्याला वॉच केलं. पंच आमच्याकडे देखील वळतील आणि एक बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव, अशा स्वरूपामध्ये 2 धावा मिळाल्या या मॅच मध्ये आणि धावसंख्या मात्र पोहोचते ती भरारी घेते, उंची गाठते 43 या आकड्यावर. 43 धावा. 3रं षटक प्रगती पथावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओव्हर द हिट. यावेळी ऑन ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाही. नक्कीच म्हणायला लागेल, गुलाटी है मगर जाने का नहीं, वहां पे बाउंड्री है. देखिए दोस्तों, क्या किस तरीके से इस गेंदबाज ने गेंद डाली और इस क्षेत्ररक्षक ने जबरदस्त अशी त्या ठिकाणी झेल घेतला आणि फलंदाजाला तंबूच्या दिशेने परतवलं. यावेळी मात्र एक फलंदाज गेला तर दुसरा फलंदाज, तगडा फलंदाज मैदानामध्ये उतरतोय. नक्कीच मित्रांनो, आपल्याला जर टॉप वरती राहायचं असेल ना या स्पर्धेमध्ये, तर तुम्हाला नॉनस्टॉप मेहनत करावी लागेल. नॉनस्टॉप तुम्हाला आपल्या धावा कुटाव्या लागतील आणि गोलंदाजी देखील टिचून करावी लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. मात्र यावेळी काय फटका खेळतोय, कव्हर ड्राईव्हला खेळतोय. त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय, फेकी करतोय. तोवर मात्र 1 धाव. पुढचा चेंडू या गोलंदाजाचा. राईट हँड गोलंदाज ओव्हर द विकेटने राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. मात्र यावेळी प्रवीणला काही समजलं नाही. थोडासा गुड लेंथ वरती टाकला आणि हुसळी न घेणारा चेंडू. थोडासा दबाव, अतिरिक्त उडाला नाही चेंडू. त्या ठिकाणी पिच मध्ये थोडंसं कालच्यापासून जी खेळपट्टी आहे, खेळपट्टी अतिशय चांगली आहे.
देखणी खेळपट्टी आणि मजा येते या खेळपट्टीवर खेळण्यासाठी. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, यावेळी मात्र चुकी होते. स्लिपचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय, चुकीला मात्र या ठिकाणी माफी मिळणार नाही. 2 धावा तर पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाने चांगलं बॅकअप केलं आणि चांगला थ्रो देखील त्या ठिकाणी केला आणि 2 धावा मिळून या ठिकाणी 2 धाव्यांवरती संघाची धावसंख्या पोहोचते ती 46. यावेळी मात्र मोठा फटका आणि यावेळी मात्र फिल्डर बनेल दर्शक. नक्कीच या ठिकाणी 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार 4 रन्स. धावसंख्या मात्र झेप घेते या षटकारा अखेरीस. संघाची धावसंख्या पोहोचते ती 50 धावा. 51 धावांचं आव्हान यावेळी या स्पर्धेमध्ये ठेवलंय. तर KSKचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रकाश पवार यांचे या ठिकाणी आगमन झाले आणि त्यांचे सुपुत्र प्रचित प्रकाश पवार यांचंही यावेळी मैदानावरती आगमन या आयोजकांना एक सार्थ देतात आपल्या या उपस्थितीने. त्यांचंही या मंचावरती हार्दिक असं स्वागत. तर यापुढील होणारा सामना निपाणी तात्या विरुद्ध कुरोशी. या टॉस साठी यायचंय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. या सागर या टॉस साठी या. सुनील आपण देखील यायचंय टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. तर या मॅचच्या अगोदर आपल्याला टॉस उडवून घ्यायचंय. घाई करा मित्रांनो, आजच्या दिवसामध्ये सामने आपल्याला खेळवायचे. जवळजवळ दुपारचं सत्र चालू आहे. 1 वाजून 10-15 मिनिटं झालेत आणि जवळजवळ 5-6 वाजेपर्यंत आपल्याला सामने संपवायचे आहेत आणि त्याच्यानंतर मात्र अर्धा एक तास आपल्याला आयोजकांना देखील द्यावा लागतो. सन्मान मान त्या ठिकाणी प्रत्येक आयोजक या ठिकाणी येतात, सन्मान त्यांचा देखील केला पाहिजे. तर मैदानामध्ये चालू असलेला सामना गावडोशी विरुद्ध आमशी. 51 धावांचं आव्हान 3 षटकांमध्ये ठेवलंय. थोडंसं कठीण आव्हान ठेवलंय, मात्र कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन कठीण परिश्रम तुम्हाला सार्थ करून विजय प्राप्त करावा लागेल या विकेटवरती. तर या सागर आणि सुनील या. दिनेश सर टॉस उडवून घ्या. तर मान्यवर सन्माननीय शिवसेना शाखा प्रमुख पारकर साहेब आपल्याला विनंती करतो, आपण ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि टॉस का बॉक्स मध्ये आपण टॉस उडवून घ्यायचा या 2 संघांचा. या सर विनंती करतो आपल्याला. या 2 मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी टॉस होईल. कुरोशी विरुद्ध निपाणी तात्या. या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. टॉस घ्यायचंय. सन्माननीय पारकर सरांच्या हस्ते हा टॉस होईल. कुरोशी संघाचा कर्णधार या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. सुनील तर मैदानामध्ये वळूया. राकेश यावेळी हलक्या हाताने स्टेअर केला, लेग कटचा शॉट खेळतोय. त्यावेळी थोडासा वेट ऑन वॉचचा अनुभव घेतला त्या ठिकाणी राकेशने आणि 1 धाव. संघाचं खातं मात्र यावेळी मैदानामध्ये उघडतोय तो हा फलंदाज राकेश आणि त्याच्या जोडीला फलंदाज आलाय. त्याचं नाव आहे दोन्ही संघाचे कर्णधार मात्र या ठिकाणी आगमन झालंय. थोडस सर तुम्हाला विनंती करतो, प्लीज थोडस या ठिकाणी चव्हाण सर थोडस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दाखवा. थोडस टॉस व्हायचं आहे. उडवा ना सर टॉस. मान्यवरांच्या हस्ते टॉस होतोय. या ठिकाणी टॉस झालाय आणि निपाणी तात्या यांनी हा टॉस उडवलाय आणि विन झालाय. तो मात्र या सरांना मी थोडस त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायला सांगतो आणि 2 शब्द तुम्ही या खेळाडूंना देखील मार्गदर्शन कराल. बरं थोडीशी तब्येत बरी नाही सरांची. तर मात्र यावेळी मी ह्या
सागरकडे येईल. सागर, काय क्षेत्र निवडशील या मॅच मध्ये? प्रथम क्षेत्ररक्षण करेन आम्ही. क्षेत्ररक्षण करण्याचं मेन कारण काय असेल तुझं, आणि किती धावांपर्यंत रोखण्याचं कार्य करशील ते कुरुशी संघाला? पुरुष संघामध्ये पण चांगले फलंदाज आहेत, त्यांना आम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेन. तरी असा प्रत्येक रसिकांना या ठिकाणी एक जादुई आकडा तो किती असेल, त्या आकड्यावरती रोखण्याचा मानस असेल तुझा? 30 ते 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच मी येतो कुरुशी संघाच्या कर्णधाराकडे. 30 ते 40 धावा रोखण्याचा एक मानस दाखवलाय निपाणी तात्या संघाने. तुमच्याकडे एक चांगली बलाढ्य अशी फलंदाजी आहे आणि त्या फलंदाजीच्या जोरावरती तुम्ही किती धावा बनवण्याचा मानस ठेवता? आम्ही 45 प्लस करू. 45 प्लसचा, आणि त्या पद्धतीचा गोलंदाज देखील असतील. 45 धावा चेस रोखण्यामध्ये मातब्बर आहे. मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने कोणता गोलंदाज आहे त्याच्यावरती तुम्ही जास्त भर द्याल? आमच्याकडे अनिकेत शिंदे आहे. नक्कीच अनिकेत शिंदेची आपण गोलंदाजी पाहिले. नक्कीच तुम्हाला या पुढच्या वाटचालीसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो दोन्ही संघांना. तर मैदानामध्ये येऊया. सेकंड राऊंड चालू आहे या स्पर्धेमधला, आणि या स्पर्धेमध्ये बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. याच्या दिवसामध्ये जर पाहिलं गेलं तर कुरुशी आणि निपाणी या दोन संघामध्ये मात्र बिग मॅच यावेळी मैदानामध्ये रंगते. आमशी विरुद्ध गावडोशी. गावडोशी KUCC, काळभैरवनाथ प्रसन्न या स्लोगन आहे या गावडोशी संघाचं. मात्र यावेळी मैदानामध्ये राहुल गोलंदाजी करतोय. आमशी संघाचा फलंदाज स्ट्राईकला आहे तो राकेश मोरे. उत्कृष्ट असा फलंदाज, मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली. या मॅच मध्ये पाहिलं तर यावेळी मात्र उंच उडवला, त्याला मात्र एलिव्हेशन मिळणार नाही. उंची जास्त होती, लांबी कमी होती. फलंदाज मात्र परततोय तंबूच्या दिशेने. पवेलियन इंडला जातोय राकेश मोरे. खेळाडू बाद. जरा घाई करायची आहे मित्रांनो, सामना फास्ट खेळायचा आहे. तर स्ट्राईक करेल यावेळी मात्र आमशी संघाकडून. यावेळी मात्र दिलीप स्ट्राईक वरती आहे आणि नॉन स्ट्राईकला आलेला फलंदाज आमशी संघ 12वा खेळाडू येऊ द्या जरा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. सचिन सर या जरा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. थोडंसं नावं सांगायची आहेत, थोडंसं माहिती मिळवायची आहे, आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. या 12th मॅन पाठवा. गावडोशी संघाकडून मात्र यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज होतो तो संतोष सकपाळ. नक्कीच जवळजवळ जर आपण पाहिलं गावडोशी संघामध्ये संतोष नावाचा भरणा, संतोष नावाचं या गावामध्ये बरेचसे खेळाडू संतोष सकपाळ गोलंदाजी करतोय तो देखील संतोष सकपाळ, विकेट किपिंग करतोय तो देखील संतोष सकपाळ, आणि त्या साईडला लेफ्ट हँड फलंदाज आहे तो एक देखील संतोष तोरणे. असे 3-4 फलंदाज या गावामध्ये आहेत, तोरणे आणि संतोष सकपाळ. चांगला खेळ गावडोशी संघाच्या मार्फत दिसतोय आपल्याला यावेळी मैदानावरती. धावसंख्या मात्र आमशी संघाची झाली आहे ती म्हणजे 6 रन, 6 चेंडू 6 धावा, 50 धावांचं आव्हान. यावेळी मात्र काय स्क्वेअर कटचा फटका, वेट अँड वॉचचा फटका, त्या ठिकाणी मात्र बॅकफूट वरती गेला, स्क्वेअर कट केला, मात्र क्षेत्ररक्षक चपळ संदीप त्या ठिकाणी फील्ड करतोय. 1 धाव मध्ये समाधान मानावं लागेल त्या आमशी संघाला. यावेळी मात्र दिलीप काय करतोय, दिलीपच्या अंगावरती सर्व जिम्मेदारी असेल या मॅचची, मात्र ती जिम्मेदारी पार पडताना शॉट ऑन पूल केलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक येतोय, संतोष तोरणे त्या ठिकाणी येतोय, फील्ड करतोय, एक पॉवरफुल थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि 1 धाव रन त्या ठिकाणी चोरण्यामध्ये यश मिळालं ते आमशी संघाला. धावसंख्या मात्र पोहोचते ती 8 या आकड्यावरती. नक्कीच 1 विकेट बाद झालाय, मोठा हादरा मिळाला आमशी संघाला. मात्र यावेळी आपण पाहतोय काय तर संतोष मात्र चांगली गोलंदाजी, सुरेख टिचून गोलंदाजी करतोय. यावेळी मात्र शॉट ऑन पूल केला, बॅकफूट वरती गेला आणि त्याला शॉट ऑन पूल केला, त्या ठिकाणी निखिल येतोय, 1 बाउन्स मध्ये अटेम्प्ट करतोय. 1 धाव तर नक्कीच घेतली, त्या ठिकाणी चांगला थ्रो केला गेला. पहिल्या क्षेत्ररक्षकाकडून तर हंबल झाला, दुसरा क्षेत्ररक्षक देखील हंबल झाला, मात्र अश्विन संकपाळने त्या ठिकाणी चांगलं बॅकअप दिलं आणि 2 धावांवरती रोखलं ते या फलंदाजाला. 2 धावाने संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती
10 या आकड्यावरती. त्याचबरोबर देवळी गावचे एक अष्टपैलू खेळाडू अक्षय जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालं. आयोजकांच्या वतीने त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. पुढचा चेंडू संतोषचा बॅकफूट वरती गेला, पंच केला, डीप कव्हरला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे फील्ड करेल आणि फील्ड करेल तोपर्यंत मात्र एक धाव, दुसऱ्या धावेचा मानस दाखवलाय. नक्कीच या ठिकाणी आत्महत्या म्हणावी लागेल. पाहण्यासारखं होतं, जर हा धाव फलंदाज घेतली असती तर नक्कीच पूर्ण झाली असती. दिलीपने थोडंसं त्या ठिकाणी नकारात्मक दर्शविला या रनाला आणि त्या ठिकाणी फलंदाज बाद झाला, तंबूच्या दिशेने परतला, आउट ऑफ द पवेलियन एंड. त्या ठिकाणी जावं लागतं या फलंदाजाला. या 12th मॅन आला नाही रे, नाव सांगायचं. कुलदीप येतोय आता मात्र फलंदाजीसाठी. नक्कीच या ठिकाणी कुलदीपचं नाव ज्या वेळी आपण घेतो त्यावेळी आपल्याला चायनामॅन कुलदीप यादव याची देखील आठवण होते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्रिकेट खेळत असताना. यावेळी मात्र काय आपण पाहतो, नक्कीच या ठिकाणी चांगला बॉल डॉट डिलिव्हरी यावेळी संतोषच्या, चांगली सुरेख टिचून गोलंदाजी करतो यावेळी संतोष. देखणी गोलंदाजी, यावेळी पुढचा चेंडू घेऊन येतो, राईट हँड गोलंदाज ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल. पुढचा चेंडू यावेळी मात्र गुडलँड वरती टाकलेला चेंडू अनथोडा बॉल झाला, त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि एक धाव तर नक्कीच मिळवली या दोन फलंदाजांनी, दिलीप आणि कुलदीप याने. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या मात्र पोहोचते ती 12 या आकड्यावरती. 12 चेंडू 12 धावा. थोडस कुठेतरी बॅकफूट वरती गेलाय आमशी संघ. फ्रंटफूट वरती येण्यासाठी 6 चेंडूंवर मात्र 6 षटकार मारल्यानंतरही सामना जवळजवळ आपल्या झोलीत पडणार नाही. कुठेतरी जर फेकी गोलंदाज भेटला गावडोशी संघाकडून तर कुठेतरी माझ्या आशा पल्लवित होतील असं 12th मॅन या ठिकाणी पंकज मोरे यावेळी सांगतोय की कुठेतरी आम्हाला 9 बॉलचा जर इफेक्ट मिळाला आणि 6 चेंडूंवर 6 षटकार ज्याप्रमाणे काल शैलेश शिंदेने मारले तसं जर काहीतरी गणित घडलं तर नक्कीच आम्ही विजयी होऊ. अजूनही आशा सोडलेली नाहीये. 12th मॅन हा खरा पाठीराखा असतो कुठल्याही संघाचा आणि ते कधीही आपण विसरता कामा नये, कारण की 11 खेळाडू मात्र मैदानामध्ये असतात आणि त्यांना जे सपोर्टच काम करतो तो 12th मॅन असतो. यावेळी मात्र थोडा बॅकफूट वरती गेला, पंच केला त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने डीप बॅकवर्ड पॉइंटला आणि त्या ठिकाणी खणखणीत असा चौकार, 4 रन्स. तर मैदानामध्ये ओळूया, एक चौकार तर आलाय. पुढच्या चेंडूवर बघूया काय होतं. यावेळी पुढे सरसावून ऑन ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑन वरून, त्या ठिकाणी फेकी करेल. उत्कृष्ट अशी फेकी मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाली या क्षेत्ररक्षकाकडून. कौतुक करेन या क्षेत्ररक्षकाचं. राहुल या क्षेत्ररक्षक चांगली क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं आणि फलंदाज मात्र बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. तंबूत परततोय, बॅक टू द पवेलियन येतोय दिलीप. कुठेतरी सामना मानसिक थोडंसं दबाव यावेळी या संघावरती आपल्याला पाहायला मिळाला. स्पर्धेमध्ये थोडंसं बॅकफूट वरती गेला आमशी संघ. राकेश मोरेचा विकेट पडल्यानंतर थोडंसं अतिरिक्त दबाव आला या संघावरती आणि संघ मात्र थोडासा पराजयाच्या आश्रयाला जाताना दिसतोय आपल्याला हा संघ, तो म्हणजे आमशी. मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत काहीही कोणतीही गोष्ट आपल्याला सांगता येणार नाही. क्रिकेट म्हटलं तर जंटलमॅन गेम म्हणून ओळखला जातो आणि अनिश्चितता या स्पर्धेमध्ये आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूपर्यंत काहीही सांगता येत नाही. एका चेंडूमध्ये 42 धावा देखील झाल्यात मित्रांनो टेनिस क्रिकेटमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट त्या ठिकाणी मात्र अप्पर कट केलाय त्या फलंदाजाने. एक धाव तर घेतली आणि दुसरा धावेचा देखील प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण पार केला. नक्कीच त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण म्हणून संतोष सकपाळच्या माध्यमातून एक चांगला अप्पर कट आपण पाहिला यावेळी या फलंदाजाने. थोडा बॅक पायांवरती गेला, बॅक लेग वरती गेला आणि त्याने त्या ठिकाणी एक उत्तुंग असा अप्पर कट केला. पुढचा चेंडू संदीपचा यावेळी मात्र पुढे फ्रंटफूट वरती आला आणि लेग साईडला लॉंग लेगच्या दिशेने मारण्याचा मानस होता हलक्या हाताने. मात्र त्या ठिकाणी लेग बाईच्या स्वरूपामध्ये पंच आमच्याकडे वळतात आणि एक धाव मिळते ती या खेळाडूला. एक धावसंख्या मात्र पोहोचते ती 20 या आकड्यावरती. नक्कीच सामना जरी आम्ही हरलो असलो तरी आमची जिद्द आम्ही हरणार नाही असं काहीतरी आमची संघ मात्र यावेळी दाखवतोय आणि चांगला खेळ देखील यावेळी करतोय. मात्र यावेळी स्वतः रनआउट करतोय स्वतः गोलंदाज आणि फलंदाज होतोय बाद. तंबूच्या दिशेने परततोय हा फलंदाज कुलदीप.
तर कोयना सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत जन्नी माता क्रिकेट क्लब रेणुशी मालदेववाडी आयोजित श्री जन्नी माता चषक 2020 या स्पर्धेसाठी सन्माननीय उपशाखा प्रमुख शिवसेना विभागाचे सुरेशदादा शिंदे यांनी आपल्या मंडळाला जे सहकार्य केलं ते सहकार्य मात्र कोणत्याही शब्दामध्ये कोणताही शब्द आपण त्या शब्दामध्ये त्याचं वर्णन करता येणार नाही. एक मोलाचं सहकार्य यावेळी मंडळाला दिलं ते शिवसेना शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख सन्माननीय सुरेशदादा शिंदे. आपण जे सहकार्य दिलं ना त्या सहकार्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपलं खूप खूप आभार. तर मैदानामध्ये ओळीया मैदानामध्ये सामना विजयी होतोय तो गावडोशी संघ. क्वार्टर फायनलच्या फेरीमध्ये झडप मारतोय तो गावडोशी संघ. आमशी संघाला मात्र यावेळी मी कौतुकाची थाप ठोकेन कारण की चांगला खेळ आज त्यांनी दाखवला आणि यावेळी मैदानामध्ये एक चांगलं क्रिकेट निपाणी ताता वर्ष जरी जवळजवळ 25 वर्षाचा अनुभव या खेळाडूकडे सुभाष सुतार असं या खेळाडूचं आणि एका चांगल्या लाईनअप मध्ये चांगला खेळ आज आपल्याला पाहायला मिळेल. एक शिस्तबद्ध खेळ आज दिसतोय आपल्याला. या एका लाईनअप मध्ये चाललेत हे सर्व खेळाडू. एक चांगला खेळ आपल्याला दिसतोय या स्पर्धेमध्ये.